दिवाळीचा सण अगदी देशामध्ये आनंदात साजरा होत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आपल्याला अगदी सगळीकडे पाहायला मिळतील. मात्र जोगेश्वरीमध्ये भरवलं गेले रंगोली प्रदर्शन अगदी आगळं वेगळं. इथे आपण पाहू शकतो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सिनेसृष्टीपासून ते अगदी राजकारणापासून अगदी खेळापर्यंत सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या इथे पाहायला मिळतात. या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. इथले स्थानिक जे आहेत माजी विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आपण याची माहिती घेणार आहोत. भूषण वैद्य आहेत आपल्यासोबत. भूषणजी सांगा, नक्की काय आहे तुम्ही जे प्रदर्शन? हे प्रदर्शन म्हणजे एक वेगळी रांगोळी, म्हणजे लोकांना फक्त संस्कार भारतीची रांगोळी किंवा आपण जी घरी टिप्प्यांची रांगोळी काढतो ती माहिती असते, पण हे प्रदर्शन म्हणजे वेगळं आहे. म्हणजे पोर्ट्रेट काढणं, म्हणजे लोकांना सहसा ते पसंत नाही, अरे पोर्ट्रेट रांगोळीमध्ये कसं काय असू शकतं. तर हा एक वेगळा प्रकार आहे जो लोकांना आवडतो. म्हणजे जोगेश्वरीच्या लोकांना तसं काही नवीन नाही, कारण त्यांचं नातं जुळलेलं आहे. पण पूर्ण मुंबईमध्ये फार कमी ठिकाणी अशा प्रकारचे प्रदर्शन होतात. आणि जोगेश्वरीमध्ये गेली 29 वर्ष हे प्रदर्शन चालू आहे. हे 29वे वर्ष आहे या प्रदर्शनाचं. आणि रंगावली परिवार हा जो आमचा ग्रुप आहे त्याच्यातर्फे आम्ही आयोजन करतो या प्रदर्शनाचं. तर त्यातर्फे आम्ही सगळे, म्हणजे फक्त जोगेश्वरीतले नाही तर खार किंवा अजून डोंबिवली, दहिसर, बोरिवली इकडचे बरेच जे माझे मित्रमंडळी किंवा असे सगळे आहेत, तसं आम्ही एकत्र येऊन इथे रांगोळ्या काढतो. आणि सगळे काही हौशी आहेत, काही प्रोफेशनल जेजेसुला पाठ किंवा रेजासुला पाठचे शिकलेले आहेत, आणि बरेच वर्षानुवर्ष रांगोळी काढणारे हौशी कलाकार सुद्धा ह्याच्यामध्ये रांगोळी काढतात. आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळा विषय असतो. म्हणजे सामाजिक विषय तर आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतीलच, पण कोण सिनेतारका किंवा एखादा, आता पूर्वी बॉलिवूडचे असायचे विषय, पण आता मराठी इंडस्ट्री मोठी झाल्यामुळे आता सगळे मोठे कलाकार जे आहेत, सिने कलाकार मराठीतले, त्यांच्या रांगोळ्या आता पडायला लागल्या. म्हणजे हा जो फरक गेल्या 10 वर्षामध्ये मला जाणवलेला आहे तो मी सांगतो, की पूर्वी फक्त बॉलिवूडचे स्टार मोठे असायचे, आता तसं नाही राहिलं. आता मराठीतले स्टार सुद्धा किंवा त्यांना आता मराठी चित्रपट सुद्धा तेवढा उच्च दर्जाचा यायला लागल्यामुळे ते त्या व्यक्तींच्या रांगा सुद्धा आता पडायला लागलेल्या. लोक खूप ॲप्रिशिएट करतात ते. आर्टिस्ट जे आहेत ते इथे स्थानिकच आहेत की बाहेरून तुम्ही आर्टिस्ट मागवले? नाही, काही स्थानिक आहेत जे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, काही जोगेश्वरीतले स्थानिक आहेत जे इथे येऊन रांगोळी काढतात आणि आपली कला सादर करतात, आणि काही माझे मित्र किंवा माझ्या मित्र इतर जे काढतात त्यांचे मित्र जे जेजेसुला पाठशी कनेक्टेड आहेत आणि जे खूप चांगलं रांगोळी काढतात, ते लोक सुद्धा इथे येऊन आपली कला सादर करतात. मग याच्यासाठी ते काही मानधन वगैरे घेतात की एक सामाजिक? नाही, याच्यासाठी आम्ही एकदम माफक मानधन ठेवतो, अगदी म्हणजे साधारण एक 500 रुपये वगैरे, पण वास्तविक ते फार कमी आहे मानधन. पण काहीतरी म्हणजे रांगोळी काढल्याबद्दल काहीतरी मानधन म्हणून आम्ही त्यांना एक छोटीशी भेट म्हणून थोडेसे पैसे देतो या प्रदर्शनाच्या. हे जे सगळे जे आर्टिस्ट आहेत ते काय म्हणजे असे कुठे शिक्षण घेतलेलं आहे की त्यांना अगदी नैसर्गिकरित्या हे सगळं? नाही, म्हणजे आता तसं तुम्ही कलेचं शिक्षण म्हणाल तर ते काही जण जेजेसुला पाठ किंवा रहेजामधून शिकलेले आहेत किंवा शिकतात. पण रांगोळीचं तुम्ही म्हणाल तर रांगोळीचं असं कुठे प्रशिक्षण वगैरे किंवा असं कुठलं आर्ट स्कूल नाही आहे की जिथे रांगोळी शिकवली जाते. इथे काढून किंवा दुसऱ्याचं पाहून तो कसा काढतं हे पाहूनच ते स्वतः शिकलेले आहेत की रांगोळी कशी काढायची, किंवा त्यांना रंगांचं थोडंसं नॉलेज आहे वगैरे, या बाबतीतूनच ते शिकत गेले आहेत असे. आता ही जी आपण रांगोळी पाहतोय या रूपा पाहता ती विवेक प्रभू केळुसकर त्यांनी काढली. आणि विवेक प्रभू केळुसकर हे आम्हाला सगळ्या सिनियर, म्हणजे ज्यांनी या शाळेमध्ये प्रदर्शन सुरू केलं पहिल्यांदा, ज्यांनी इथे रांगोळी काढली 29 वर्षापूर्वी, ते अजूनही इथे रांगोळी काढायला येतात. म्हणजे सगळ्यात सिनियर व्यक्ती आहेत ते आमच्याकडे, विवेक दादा म्हणतात, त्यांची ही रांगोळी आहे. आणि एकूण वारकऱ्यांचं जे म्हणजे फक्त विठ्ठलाला पाहण्यासाठी ते एवढं त्यांच्याकडे, विठ्ठलाकडे काही मागणं नसतं किंवा असं काही नवस किंवा काय अशा प्रकारचा काही भाग नसतो, फक्त विठ्ठलाला पाहणं याच्यासाठी ते महिने फक्त चालत असतात. तर तो जो भाव आहे डोळ्याला की रूप पाहता लोचनी, म्हणजे फक्त त्या विठ्ठलाला पाहण्यासाठी वारकरी एवढं सगळं करत असतात, एवढी धावपळ करत असतात. तर ते त्याच्या डोळ्यातून त्याला दाखवायचं होतं फक्त एका वारकऱ्याच्या. तर ते त्याने फक्त डोळे दाखवले आणि त्यात ते की समाधानी झाल्याचे ते भाव आणि ते जे अश्रू दाटून येतात ते दाखवण्याचा त्याने जास्तीत जास्त प्रयत्न केलाय. आणि खाली जसं म्हणजे काही पुरुष किंवा स्त्रिया तुळस वगैरे घेऊन धावता आहेत, तर तो एक आनंदाचा क्षण त्याने दाखवायचा प्रयत्न केलाय. डोळ्यातून कांद्यामुळे डोळ्यातून अश्रू येत आहेत, इकडे महिलांवरती अत्याचार चालू आहेत, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतोय देशामध्ये, महागाईने ली जान असा काही उल्लेख केलेला दिसतोय. महागाईने अक्षरशः डोळ्यातून अश्रू काढले आहेत. आणि ही रांगोळी काढलेली दिलीप ठाकूर आपल्या सोबत आहेत. दिलीपजी काय सांगाल ही रांगोळी काढताना तुमच्यामध्ये म्हणजे काय तुम्ही मनात ठेवलं रांगोळी काढताना? पूर्वीच्या काळी महाराजांच्या काळात जेव्हा हे सगळं काही व्हायचं, भ्रष्टाचार, महागाई किंवा स्त्रियांवर अत्याचार वगैरे, तेव्हा महाराज कठोर शिक्षा देत होते. आणि हे आताचं सरकार आपल्याला काहीच कठोर शिक्षा देत नाही.
म्हणून महाराजांच्या मागे जो भगवा दाखवलेला आहे तो भगवा आताच्या काळात भगव्याचं वातावरण संपत आलेलं आहे. बरोबर आहे. कांद्याच्या महागाईमुळे डोळ्यात लोकांच्या सामान्य लोकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. स्त्रियांवर अत्याचार आहे, भ्रष्टाचार थांबवा, महागाई, हे सगळे सर्व विषय मी मांडलेले आहेत. मग ही जी स्फूर्ती होती म्हणजे हा विचार तुमच्या मनात कधी आला? हा विचार म्हणजे सहज असाच म्हणजे जेवताना वगैरे माझ्या हा डोक्यात आला की माझ्या हातात आहे शिवाजींची अंगठी. अच्छा. तर ह्या अंगठीकडे मी ह्या बघून- अंगठीतून तुम्ही हां, स्फूर्ती ह्या घेतली. अंगठीतून मला ही प्रेरणा मिळाली की आपण हा असा विषय घ्यावा. भूषण काय सांगशील या रांगोळीबद्दल? स्पेशल आहे. खूप स्पेशल म्हणजे काय म्हणू त्याला, म्हणजे ज्याने आपलं बालपण समृद्ध केलं. म्हणजे आपण त्याला पाहण्या आणि सचिन खेळायला आला म्हटल्यावर ते सगळे जे काम धंदे सगळे सोडून लोक जे बसायचे, म्हणजे असं होतं की सचिन आउट झाला की लोक टीव्ही बंद करून निघून जायचे कामाला. म्हणजे लोकांसाठी क्रिकेट म्हणजे भारत जिंकला ना जिंकला हे तर चांगली गोष्ट होतीच, पण तरी पण सचिन खेळला आणि भारत जिंकला ही एकदम स्पेशल गोष्ट असायची. आणि मला तर वाटतं या माणसाने आपलं सगळ्यांचं बालपण समृद्ध केलं आणि तो आता रिटायर होतो. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही की आता सचिन नसेल पुढच्या मॅचमध्ये, म्हणजे त्याचे ते खेळणं म्हणजे भले त्याच्यानंतर येणाऱ्या बरेच लोकांनी खेळू दे, ते छान खेळू दे, पण सचिन खेळायला म्हणजे सचिनने सेंचुरी केली म्हटल्यावरती होणारा आनंद म्हणजे आपणच काहीतरी घरामध्ये एक वेगळं वातावरण असायचं आपल्या, तर ते आता यापुढे नसेल. म्हणजे सचिनला पाहणं खेळताना हे आता एकदम दुर्लभ होणार आहे. जे काम प्रत्यक्ष आंदोलनाने होत नाही ते फक्त पेन आणि एक ब्रश करू शकतो हे त्यांना वाटतं. हे त्यांची शस्त्र आहेत, ते स्वतः. कॅमेरा पर्सन शिवचरणसोबत प्रशांत जाधव, गरजा महाराष्ट्र.